जय हिंद, भारत माता की जय। आज जिल्हाधिकारी कार्यालय आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही सैनिकांच्या समस्या विषयी भेटलो। आजपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही बरेच निवेदनं दिली, परंतु त्या निवेदनाचं कुठलंही आम्हाला उत्तर मिळालं नाही। म्हणून आम्ही शेवटचा अल्टिमेटम देण्यासाठी निवेदनाद्वारे इथे आले आहोत। आम्ही 25/8/2024 पर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आम्हाला भेटीची वेळ द्यावी आणि आमच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्या। जर तशा पद्धतीनं झालं नाही तर आम्ही 30/8/2024 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये शहीद कर्नल महाडिक साहेब यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर सैनिक आक्रोश मोर्चा काढणार आहोत। तरी शासनानं याची दखल घ्यावी, नाहीतर पुढील येणाऱ्या काळात ज्या काही समस्या प्रशासनाला शासनाला येतील ते सर्वस्वी जबाबदार असतील। ही आम्ही सर्व जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटना, आजी माजी सैनिक, त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळी साहेब, तसेच सातारा जिल्ह्यातील सैनिक समता दल असेल, जय हिंद फाउंडेशन असेल, सैनिक समाज पार्टी असेल, जय जवान किसान पार्टी असेल, आज आम्ही सर्वांच्या वतीनं सैनिक फेडरेशनच्या वतीनं आम्ही इथं आज निवेदन दिले आहे। तरी शासनाने या निवेदनाची दखल घ्यावी, अन्यथा पुढचा होणाऱ्या परिणामास प्रशासन शासन जबाबदार राहील। जय हिंद, जय भारत। कलेक्टर साहेबांनी आम्हाला अवगत केले आहे की आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा 18 तारखेला सातारा जिल्ह्यामध्ये दौरा आहे। तरी आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आम्ही बोलवू आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून देऊ आणि त्यानंतर सातारा जिल्ह्यातील जे शिष्टमंडळ आहे माजी सैनिकांचं त्याबद्दल मीटिंग आयोजन करू असे आश्वासित केले आहे।